इथे तुम्ही माझे हेअर्स बघू शकता, किती सिल्की अँड शायनी दिसत आहे. मी माझे हेअर्स जे ड्राय केलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवत आहे. बघा रिझल्ट किती खूप छान मिळाला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हॅलो नमस्कार, मी प्रेरणा स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवत आहे, कारण की माझा जो मुलगा आहे तो आणखी खूप छोटासा आहे आणि मला टाईम नाही मिळत त्याला सोडून की मी व्हिडिओ शूट करू. आज मी माझ्या केसांना हेअर डाय करणार आहे. तो व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ॲक्च्युली मी माझ्या हेअर्सला डाय कसं. हेअर्स खूप फ्रिझी झालेले होते, खूप रफ झालेले आहेत, त्यामुळे हेअर डाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे हेअर्सला. आणि आज मी तुम्हाला शो करणार आहे की मी माझ्या केसांना हेअर डाय कसं करते. मी घरच्या घरीच करणार आहे. माझी मम्मी माझ्या केसांना हेअर डाय करणार आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर समजेलच. आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे माझ्या मुलाचं जे हे 2-4 दिवसानंतर नामकरण आहे, त्या प्रोग्रामसाठी मी माझ्या केसांना हेअर डाय करत आहे. आणि माझी मम्मीसुद्धा तिच्या केसाला हेअर डाय करणार आहे आणि माझ्या मम्मीचं हेअर डाय मी स्वतः करून देणार आहे आणि माझं माझी मम्मी करून देणार आहे. जर तुम्हाला बघायचं असेल की मी माझ्या हेअर्सला डाय कसं करणार आहे ना, माझी हेअर्स एकदम सिल्की शायनी कशी करणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओ सुरू करूया. मी इथे ही निशा पावडर यूज करणार आहे रेडिश कलरमध्ये. मी माझ्या हेअर्सला नेहमी आणि मला हा कलर माझ्या हेअर्सवरती खूप आवडतो. चला मग मी सुरू करते कशी आपला डाय जो हे कसा तयार करायचा आहे. मी इथे कसा कटोरा घेतलेला आहे, 1 चम्मच आहे, आपल्या मेहंदीच्या 2 पुड्या आहेत आणि हे जे नॉर्मल वॉटर आहे जे आपण पिण्यासाठी यूज करतो, मी इथे त्याच वॉटरचा वापर केलेला आहे. तर मी इथे ह्या पुडी जे आहे हिला कट करणार आहे आणि आपण जो बाउल घेतला होता मी यामध्ये त्याला ॲड करणार आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं वॉटर जे ॲड करायचं आहे, एकदम पूर्ण वॉटर जे ॲड करायचं नाही, ते पातळही होऊ शकतं. आपल्याला मिक्स करायचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नाही राहिली पाहिजे. सेम फ्लुईडसारखं हे तयार झालं पाहिजे, तेव्हाच आपल्या केसांना जे व्यवस्थित ॲप्लिकेशन होईलच आणि आपले केस जे आहेत ते व्यवस्थित ड्राय होतील. ते खूप ड्राय झाले होते, खूप फ्रिझी झाले होते आणि केसांना आपल्या केसांना कसे फाटे फुटतात तसे माझे केस झाले होते. आफ्टर डिलिव्हरी, माझ्या डिलिव्हरीनंतर माझे केसांची जी हालत आहे ती एकदम बेकार झाली होती. जसे की कदाचित तुम्हाला जर मूल झालेलं असू शकतं, यावेळी माझे केस कोणत्या परिस्थितीत असणार आहे, त्यासाठी मी माझ्या केसांना जे डाय करणार आहे. यामध्ये थोडं थोडं वॉटर जे ॲड करायचं आहे, जेणेकरून आपल्याला जी डायची कन्सिस्टन्सी पाहिजे ती ॲक्च्युअलमध्ये आली पाहिजे. जास्त पातळही आपला डाय नाही झाला पाहिजे, त्यासाठी थोडं थोडेच मिक्स करायचं. खूप वेळ लागतो याला. मिनिट झालेले आहेत, मी याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि एकसारखी याची जी कन्सिस्टन्सी आहे ती झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. अगदी अशाच प्रकारे याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, जेणेकरून ते आपल्या हेअर्सवर चांगल्या प्रकारे त्याचं जे हे ॲप्लिकेशन होईल. तर चला मग याचं त्याआधी थोडा वेळ याला असं सोडायचं आहे. यामध्ये आपण जेव्हा मेहंदी मिक्स केलेली आहे त्यानंतर त्याला 15 ते 20 मिनिट असं सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या हेअर्सवर याचं जे हे ॲप्लिकेशन करणार आहे. तर मी याला 15 ते 20 मिनिट असंच ठेवणार आहे. जेव्हा ॲप्लिकेशन करणार तेव्हा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकणार की एक्झॅक्ट माझी मम्मी माझ्या हेअर्सला कसं ॲप्लिकेशन या मेहंदीचं करून देणार आहे. तर आपण ही मेहंदी जी आहे ती रेस्ट करायला ठेवू 15 ते 20 मिनिट. अगदी छान अशी माझ्या मम्मीने माझ्या केसाला हेअर डाय केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी पूर्ण शूट यासाठी नाही घेतला कारण की माझ्या मम्मीला आवडत नाही म्हणून मी पूर्ण शूट घेतलेला नाही. माझी मम्मी म्हणे की व्हिडिओ बंद कर म्हणे, तेव्हाच मी तुझ्या केसाला लावून घे. त्यासाठी मी व्हिडिओ शूट नाही केलेला, थोडाफार केलेला आहे. आणि अगदी अशा प्रकारे माझ्या मम्मीने माझ्या केसाला हेअर डाय केलेला आहे. माझा मुलगा
झोपेतून उठायच्या अगोदर माझे केस जे आहेत ते सुकले पाहिजे. त्यासाठी मी माझे केस जे ते ओपनच ठेवलेले आहेत, बांधून घेतले नाही. मला वाटलं जर मी माझे केस बांधून घेईल कदाचित माझा मुलगा उठून जाईल केस सुकायच्या अगोदर. त्यासाठी मी माझे केस जे ओपन ठेवलेले आहेत, जेणेकरून तो उठायच्या अगोदर माझे केस जे सुकले पाहिजेत आणि मी त्याला ते वॉश केलं पाहिजे. तर बघूया मग माझ्या हेअर्सवरती रिझल्ट कसे मिळतात. इथे तुम्ही माझे हेअर्स बघू शकता किती सिल्की अँड शायनी दिसत आहे. मी माझे हेअर्स जे ड्राय केलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवत आहे. बघा रिझल्ट किती खूप छान मिळाला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.